उठल्या उठल्याच परीने काय काय खेळायला घेऊन बसलेले आणि तिला काय बोललं ना तर बघा ना लगेच कसं तोंड करते. तिचं शॉप ओपन केलं ना सगळं माझं सामान घेऊन आणि मी तिची क्लायंट आहे तर मलाच विचारते की तुला कुठली लिपस्टिक हवी आहे, ही कलर तुझ्यावर छान दिसेल मम्मा, तू हीच लाव. स्वतःच मेकओव्हर करत बसलेली. तिला बोलली ना मम्मा तू खूपच छान दिसतेस ग, तर बघा ना कशी लाजते. त्याला रब्बर तर आम्ही लावत नाही पण घ्यायची हाऊस तर खूप आम्हाला आणि मग नंतर त्याच रब्बरने असं खेळत बसायचं. शेनाज अजिबात स्कूलला जायची इच्छा नव्हती, काय नाही ती असं अधूनमधून तिला झटके येत असतात पण क्लासरूममध्ये गेली ना तर बरोबर बसते. ते मी दिसते ना तोपर्यंतच असं होतं आणि तरी पण बघा ना कशी लाईनमध्ये म्हणजे जे आपला रो असतो ना त्या लाईनमध्ये बरोबर चालली आहे. क्लासरूममध्ये गेली ना मग तिच्या फ्रेंड्स लोकांना टीचरला वगैरे बघून होते नॉर्मल, मग काय टेन्शन नाही. येताना तिथं असाच हॅपी मूड असतो कारण की फ्रेंड्स लोकांना भेटते ना, ते फक्त जातानाच थोडेसे आमची नाटके असतात. स्कूलला जाता नाही ना मी तिला अजिबात काय बाहेरचं खाऊ घेऊन देत नाही. तिला एवढंच बोलते मम्मा तू स्कूलवरनं सुटलीस ना तेव्हाच मी तुला घेऊन देणार. मग आमचे डिमांड्स चालू होऊन जातात स्कूलवरनं सुटल्यावर. आलो परी मस्त पतली मलाई आणि नारळ पाणी एन्जॉय करत होती. त्यातनं मग तिच्या स्कूलमध्ये तिला शिरा भेटलेला ना ते तिच्या पप्पांना चारत होते. दोघे बापले की मस्त असे शिरा एन्जॉय करत बसलेले. स्कूलमध्ये कोल्ड ड्रिंक्स अलाउड नाहीत ना म्हणून तिचे पप्पा कानाचा होल भिजू नये म्हणून अशी कडीपत्त्याची काडी असते ना तेच टाकायचं काम चाललेलं. त्यापासून नाही ना किचनकडे काही लक्षच दिलं नव्हतं कारण की माझी तब्येत थोडी डाऊन होती. ते तर तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळालंच असेल. खूप सर्दी जाम झाली. दिवस किचन साफच नव्हतं केलं तर तुम्हाला तर माहीतच असेल किचन किती घाण होऊन जातं एका दिवसात. त्या गोष्टीचं आता एवढं काही टेन्शन घेत नाही कारण की माझ्याकडे हा बुकीचा स्प्रे आहे ना हा खूप छान आहे कारण की ह्याच्याने आहे ना आपले किती पण म्हणजे डाग वगैरे जे असतात ना ते किती पण असले ना कडकमध्ये जे सुकलेले असतात पूर्ण दिवस आपण साफ नाही करत तर हा आहे ना लगेच त्याच्याने हे जर स्प्रे केलं ना तर ह्याच्याने लगेच निघतं. फक्त त्याच्यावर लिहिले पण आहे स्प्रे प्लस वाईट तेवढंच करायचं. मला तसं जमतच नाही कपड्याने पुसून घ्यायचं. त्याच्यापेक्षा ना आपला कात्याच बरा आहे कारण की जास्त जर घाण असले ना तर कात्याच बेस्ट आहे आणि जर थोडंसं घाण वगैरे असलं ना तर मी पण कपडाच यूज करते. मग फक्त साफ करून घेते स्प्रे. मस्त असं साफ करून घेतलं तेव्हा कुठेतरी माणसात दिसत होता किचन. त्यांना बघा ना परूने काय बनवलेलं आहे. शो य वाव. कुणाच्या हाताने बनवलंयस ते? काय आहे पण ते काय बनवलंयस ते तरी सांग गाईजला. ओके आता झोपा, टाइम झालाय 12 वाजून गेलेत. काय ना आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.